नाशिकमधील जो तपोवनाचा वृक्षतोडीचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला बातम्या मिळाल्या होत्या की 1700 झाडं तोडणार. मग ती सगळी मूव्हमेंट चालू झाली, ती आपण सगळ्यांनी बघितली असेल. आणि नंतर विविध माध्यमातून आपल्याला वेगळे वेगळे प्रतिक्रिया की मोठी झाडं तोडणार नाहीये, मग फक्त जी 10 वर्षात आलेली आहे तीच तोडणार आहोत, नंतर तोडण्याच्या बदल्यात इतके लावणार आहोत, पुनर्रोपण करणार आहोत. नंतर सुनावणी झाली. पहिल्यांदाच असं घडलं की सर्वेक्षणाची सुनावणी झाली. सर्वेक्षणाची सुनावणी होत नसते अजूनपर्यंत. एक्झॅक्टली कॉर्पोरेशनला पण माहित नाही आपल्याला किती तोडावी लागणार आहे, काय तोडावी लागणार आहे. ओके, आताच्या सध्याची परिस्थिती अशी आहे की सुनावणी झालेली आहे आणि लोकांनी त्याच्यावर हरकती घेतलेल्या आहेत. हे सगळं ऑन रेकॉर्ड लिखित पेपरवर्क आहे. परंतु आता जे बाईट्स येत आहेत किंवा शासन प्रशासनाकडनं सांगितलं जात आहे ते कुठेही अजून टेक्निकली अजून अधिकृत नाही आहे, ऑन पेपर आलेलं नाही आहे. तर आपण आपल्याला जे काही वाटतंय ते अजूनही व्यक्त होऊ शकतो. त्याच्यामुळे माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण स्वतः एकदा तपोवनात जावं. तिथल्या जंगलामध्ये आपल्याला काय अनुभव बघायला मिळतो, आपल्याला काय वाटतं की जे ही झाडं राहायला पाहिजे. त्याच्यात अजून एक नवीन ट्विस्ट आलेला आहे की त्या जागेमध्ये माईस नावाचं एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चरचं प्रोजेक्ट आहे जे टेम्पररी असेल असं म्हणतात. 30 वर्षाचा करार, असे अनेक ट्विस्ट आहेत. तर माझी सर्वांना विनंती अशी आहे की आपण एकदा स्वतः त्या जागेवरती जावं, तिथे स्वतःला अभ्यास करावा, स्वतःला काय वाटतं, तिथं काय फील होतं हे बघावं. आम्ही तर सगळे लोक तिथे जंगलच असावं, तिथे तपोवनच असावं, तिथे आपल्याला शांतपणे ध्यानधारणा वगैरे जे कोणी इंटरेस्टेड असतील स्पिरिच्युअल अँगलनी तिथे जावं. आणि जो काही फील येतोय तर ती झाडं जर राहिली नाहीत तर हा प्रश्न अनुत्तरित आहे. मी आपल्याला विनंती करतो सगळ्यांना की आपण सगळेजण तिथे जाऊन स्वतः व्यक्त व्हावं आणि आपला जो काही विरोध असेल, आपल्याला वाटत असेल झाडं तुटल्या जाऊ नयेत म्हणून, तर तो आपण व्यक्त व्हावं. धन्यवाद.